घरात असेल तर ओरडायची नाही, पण कंटिन्यू कॉल केला, परत कॉल एवढी सतवायची. आता ही मला अशी सतवणार आहे कॉल करून. ही ठेवूनच नाही द्यायची, पहिले 10 मिनिटं कॉल ठेवणार, मी कॉल बॅक नाही केला ना ते परत कॉल करणार. म्हणजे तुला फरकच नाही पडत ना, मी काय हे ते सोडून चाललाय तू. सेफ मला विचारलंच पण नाही, उद्या ऑफिस आहे इन्व्हाइट नाही. अरे यार तुला बोललो मी करते का असं, तुला न विचारता जाऊ का मी? मग मी बोलायचो जा, तर बोलायचे मी तुझ्यासारखी नाहीये. हॅलो गाईस, तर आज आम्ही चाललो आहे विलाला, अलिबागला. खूप जणांना आम्ही विचारलं विलासाठी, बट सगळे बिझी आहे कामामध्ये. अमरचे फ्रेंड्स, माझे फ्रेंड्स, पण अमर थोडासा सॅड आहे कारण अमरच्या भावाचा बेबी शॉवर आहे. हा, भावाचा म्हणजे वृंदाचा, हा त्यांची वाईफचा, हा त्यांची वाईफचं बेबी शॉवर आहे. पण आम्हाला इथं जमणार नाही कारण अमरचा कोलॅबरेशन आहे म्हणून. आणि मी आता माझ्या सौथांचा वेट करते, शुभमचा. तर आम्ही त्याचा वेट करतोय, बघू तो कधी येतो. गॅसचं शॉर्टेज असणार तर माझ्याकडे भारत गॅसवाला आहे. माझ्या युनिफॉर्म, माझ्या कपड्यामुळे तर असंच वाटत असेल ना की मी भारत. नाही असं नाही वाटत. खरंच वाटतं, तू आता मला बोललीस भावी. नाही. मी नाही येत, जाऊ दे. अरे चल राहू दे, एक सिलेंडर उचल. 10 मिनिटं झाले, शुभम काय अजून यायचं नाव नाही घेते. तर मी अजून काहीतरी दाखवते तुम्हाला. हे बघा, फायनली शुभम आला आणि शुभमची गर्लफ्रेंड खूप ओरडते शुभम जास्त. शुभम आता थोडा, मी थोडा डिप्रेस्ड आहे, थोडा डिप्रेशन मध्ये आहे शुभम. म्हणलं मी परत काळा दिसायला लागलो, जाऊ दे यांना दाखव. दिसतोय अमर. हे काय करायचं, खुशीला घ्यायचंय का? तिला फोन, तर बघू, तिला बोललो तिला याच्यावर पण घेतो. हे कर ना, लॅपटॉप वर कर काम. मी लॅपटॉप घेऊन आलोय. बोललो चल लवकर चल, थांबलोय तू, खाली थांबलोय मी, चल लवकर ये. तू येते चल. काय आईला काय सांगशील? तर आता आम्ही थांबलो आहे थोडंसं खाण्यासाठी पनवेलला, मस्त हायवेला असं. आणि वॉशरूमला पण जायचं होतं मला. शुभम खुशीला अजून सुद्धा कन्व्हिन्स करतोय तिथे. आणि भाविका गेली आहे वॉशरूमला. सनसेट होतोय, मस्त थंड थंड क्लायमेट आहे. हा तसं तर आहे, हा बाहेर गरम. आम्ही ऑलमोस्ट पोहोचलो आहे आता अलिबागला. किती टाइम आहे अजून शुभम? अजून हाफ एन आवर जाईल आपल्याला. हा, आम्ही आता पेट्रोल पंप वरती आहे. हे बघा, बघू शकता तिथे आग लागली आहे. सो गाईस, फायनली आम्ही अलिबागला पोहोचलो, विला मध्ये. दिस इज द रूम टूर ऑफ दिस विला. वी आर इन अलिबाग. आम्ही अलिबागला आलो आहे आणि आज मॅच बघणार आहे. खाली बघू नका, ते काही नाही आहे. छान विला आहे, व्हेरी नाईस इट इज. किचन पकडून इथे बेडरूम आहे, इथे बाथरूम आहे आणि वरती अजून 3 बेडरूम आहेत. छान असा प्रकारे विला आहे आणि विलाचा पार्किंग पण खूप आहे. ऑलमोस्ट 5,000 पार्क करू शकता तुम्ही कार इथे. आणि पूल, दिस इज द पूल. तर आम्ही मस्त फ्रेश झालो आहे आता आणि आता थोडा चिल करतोय आम्ही. आणि इथे खूप सारे गेम्स आहे खेळायला. तसं तर इथे पाटी कॅरम आहे, बॅडमिंटन आहे आणि काय रॅकेट आहे खेळायला, आणि हाऊसी आहे, उनो आहे, कार्ड, कॅरम दाखव ना, हाऊसी पण आहे, चेस आहे. अमर येते तुला खेळायला. आणि हे काय बिझनेस, हे लहानपणामध्ये कधीतरी खेळलं असेल तुम्ही लोकांनी. मी तर नाही खेळलंय अजून, मला येत पण नाही खेळायला. तर अजून खूप सारे असे गेम्स आहेत. तर आम्ही जस्ट आत्ता उठलो आहे आणि तुम्हाला मी विला दाखवते. हे बघा, या विलाची खासियत आहे एवढं ग्रीनरी आहे. माय गॉड, स्विमिंग पूल, केअरटेकर झालं आहे, असं वाटतं मी गोव्याला आली आहे. बनाना ट्री आहे,
कोकोनट ट्री आहे. तर इथे तुम्हाला मी ट्रीज दाखवते कुठले कुठले आहे. जसं इथे चिकूचं केळी पण झाड लागलेली आहे. आहे. केळीचा डायरेक्ट असं फोटो काढला तरी केळीचं म्हणजे फळ लागलेलं आहे हा असं ते पण काढ. हा हे बघा गाईस जॅकफ्रूट. अट्रॅक्शन असतं. जॅकफ्रूट आणि काय चिकू. चिकू आहे. चिकू आले नसणार ना. हा चिकू भरपूर येतात अजून आहेत पण ते माकड काहीच ठेवत नाही ना ते हा प्रॉब्लेम. ते बनाना प्लांट आहे. ते काका आहेत. एक जॅकफ्रूट देतात ते. मस्तपैकी मुंबईला जाऊन बनव. व्हेज मधला नॉन व्हेज आहे. हा बघा जॅकफ्रूट. फणसमधून होते ब्लिडिंग, व्हाईट ब्लिडिंग. खूप छान प्रॉपर्टी आहे ही. नेचर ट्रिप ज्यांना आवडते त्यांच्यासाठी खूप मस्त आहे. चिक्कूचा पण झाड आहे इथे. काय चिक्कूचं आहे ना हे. नेचर ट्रिप फुल. ज्यांना गावा बिवाला जायला आवडतं, नाही गावं नसेल कोणाकडे, कोण बाहेर अदर स्टेट्सवाले असतील, त्यांच्यासाठी जर गावावाली फिलिंग घ्यायची तर दिस इज द बेस्ट प्लेस. पार्किंगसाठी जर फट्टे जागा आहे. बघायला तुम्ही तर 5 गाड्या लागतील, 6 पण लागू शकतील. आणि आता सकाळी सकाळी या हॉलचा व्ह्यू बघा आणि ह्या गांडूला बघा. हा बघा आता उठलाय माझा भाऊ. आता आम्ही या विलावरून एक्झिट करून दुसऱ्या विलाला जाणार आहे. भूक लागली आहे. सकाळचा ब्रेकफास्ट करून दुसऱ्या विलाला जाऊ आणि तिकडची दुसरी व्हिडिओ बनवू. तोपर्यंत हे बघा इथे केळीची झाडं पण आहेत. फुल ग्रीनरी वाईब ब्रो. एकदम मस्त विला आहे हा. या मुलीने खूप मेहनत घेतली आहे. ही आता शिकते आहे यूट्यूब ब्लॉगिंग. सबस्क्राईब करा. तुझ्या भाषेत बोल. तपलाय त्याला. सबस्क्राईब. तर गाईज हा होता आमचा फर्स्ट विला आणि फर्स्ट व्हिडिओ आम्ही आता अपलोड करतोय ही वाली. आता आमची सेकंड व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा आणि दुसरी व्हिडिओ सुद्धा बघा, कारण आम्ही आता चाललोय एकदम लक्झरी विला. दिस वॉज नेचर ट्रिप. एकदम मस्त वाटलं ह्या विलामध्ये. खूप छान होता. खूप बरं वाटलं. आता जो नेक्स्ट विला आहे तो तुम्ही हाईप बघाल. हाईप. सो आय विल सजेस्ट पर्सनली सबस्क्राईब करून ठेवा. आणि भाविका खूप छान ब्लॉग बनवते, खूप छान कॉन्फिडन्स आता शिकते. तर प्लीज भाविकासाठी तुम्ही सबस्क्राईब करा, कारण ती आता शिकते आहे आणि खूप चांगल्या प्रकारे बोलायला लागली आणि ब्लॉग करते. भाविकासाठी सबस्क्राईब करा काय. बस काका बाय. काका नेक्स्ट टाइम परत येऊ आम्ही. हॅपी जर्नी. थँक्यू. बाय बाय बाय. हो छान होतं सगळं.